रात्री पाठांतर केलेलं अगदी तोंडपाठ असतं, पण दुसऱ्या दिवशी पेपर लिहायला बसलं की डोकं एकदम ब्लॉक होतं. अरे कालच तर मी तुझा अभ्यास घेतला होता, मग आज कसं काय विसरलास? हा प्रश्न प्रत्येक आई आपल्या मुलाला हमखास विचारते. मुलगा रडवेला होतो आणि म्हणतो, आई खरंच मला आठवत नाहीये. पालकांना तुम्हाला असं वाटतं का की तुमचं मूल हे मुद्दाम करतंय किंवा ते अभ्यासात खरंच कच्चं आहे का? नाही, हा दोष तुमच्या मुलाचा नाहीये आणि त्याच्या बुद्धीचाही नाहीये. दोष आहे त्याच्या ब्रेनच्या फटीगचा, म्हणजे मेंदूच्या थकव्याचा. तुमच्या मुलाचा मेंदू अशा एका ओव्हरलोडेड कम्प्युटर सारखा झालाय ज्याची मेमरी पूर्णपणे फुल झाली आहे आणि जो ऐन परीक्षेच्या वेळी हँग होतो. नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण पाटील. आजच्या या विशेष भागामध्ये आपण बघणार आहोत की मुलांना न ओरडता, न रागवता आयुर्वेदाच्या आणि काही अत्यंत सोप्या घरगुती उपायांच्या मदतीने त्यांची स्मरणशक्ती आणि एकाग्रता कशी वाढवायची. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यातील एक उपाय तुमच्या मुलाचे भविष्य खऱ्या अर्थाने पूर्णपणे बदलू शकतो. तर सगळ्यात आधी समजून घेऊयात की पूर्वीच्या काळी मुलांची स्मरणशक्ती किती तीक्ष्ण असायची, पण आजकालच्या हुशार मुलांची मेमरी अचानक का बरं कमी होऊ लागली आहे? त्यांची चिडचिड का वाढते? त्यांचे दोन सर्वात मोठे आणि भयंकर शत्रू आपल्या घरातच बसलेत. पहिला शत्रू म्हणजे डिजिटल डिमेन्शिया. आजकाल मुलं तासन तास टीव्ही बघतात, मोबाईलवर रील्स बघतात किंवा शॉर्ट्स बघतात. तुम्हाला माहितीये का, दर 15 सेकंदाला मोबाईलवरती नवीन नवीन व्हिडिओ समोर येत असतो. 15 नाही तर आता 5-5 सेकंदालाच. त्यामुळे मुलांच्या मेंदूला दर 15 सेकंदांनी 5 सेकंदांनी डोपामिन म्हणजे आनंदाचा हार्मोन मिळण्याची भयंकर सवय लागते. जेव्हा हे मूल अभ्यासाला बसतं तेव्हा दर 15 सेकंदाला काहीच नवीन घडत नसतं. पुस्तक स्थिर असतं, मेंदू लगेच कंटाळतो आणि मुलांचं लक्ष उडतं. यालाच मॉडर्न सायन्स मध्ये अटेन्शन डेफिसिट सिंड्रोम म्हणतात. वाढलेल्या या स्क्रीन टाइम मुळे मेंदूची माहिती साठवून ठेवण्याची ताकद आता हळूहळू संपत चालली आहे. आणि दुसरा सर्वात मोठा शत्रू आहे जंक फूड आणि साखरेचा अतिरेक. तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये काय बरं देता? ब्रेड, बिस्किट, मॅगी, सॉस किंवा पॅकेटबंद चिप्स. या सर्व पदार्थांमध्ये मैदा आणि प्रचंड प्रमाणामध्ये रिफाइंड साखर असते. आयुर्वेद अत्यंत स्पष्टपणे सांगतो की अति गोड आणि पचायला जड असलेले पदार्थ शरीरामध्ये कफ दोष वाढवतात. हा चिकट कफ जेव्हा मेंदूच्या नसानसांमध्ये जाऊन साठतो तेव्हा मेंदूपर्यंत जाणारा प्राणवायू म्हणजे ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. याला ब्रेन फॉग म्हणतात. त्यामुळे मूल सुस्त होतं, आळशी बनतं आणि अभ्यासात तर त्याचं अजिबात लक्ष लागत नाही. आता थोडं आयुर्वेदाचं विज्ञान समजून घेऊया. मॉडर्न सायन्स आजकाल मोठ्या अभिमानानं सांगताय की तुमचं पोट हा तुमचा दुसरा मेंदू आहे, पण आमच्या आयुर्वेदाने हे हजारो वर्षापूर्वीच सांगून ठेवलंय. आयुर्वेदानुसार आपल्या शरीरामध्ये एकूण 7 धातू असतात, म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. हा मज्जा धातू थेट तुमच्या मेंदू आणि स्मरणशक्ती आणि बुद्धीशी जोडलेला असतो. जर मुलांची पचनशक्ती म्हणजे पोटातील अग्नी खराब असेल तर ते सतत कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठतेने त्रस्त असतील, तर खाल्लेल्या अन्नाचे योग्य पोषण या मज्जा धातूपर्यंत कसं पोहोचणार आहे? पोहोचतच नाही. आणि जर मेंदूला पुरेसं पोषणच नाही मिळालं तर तो ऐन परीक्षेच्या वेळी तुम्हाला साथ कशी बरं देणार आहे? त्यामुळे मुलांची मेमरी वाढवण्याची पहिली पायरी म्हणजे त्यांचं पोट साफ ठेवणं, त्यांना रोजच्या रोज घरचं ताजं आणि सात्विक अन्न देणं. मग आता प्रश्न पडतो की या मज्जा धातूला शक्तिशाली कसं बरं बनवायचं? मेंदूची ताकद कशी वाढवायची? आणि यासाठी महर्षी कश्यपांनी कश्यप संहितेमध्ये लहान मुलांसाठी एक जादुई आणि अत्यंत पवित्र विधी सांगितलाय. तो विधी म्हणजे सुवर्णप्राशन संस्कार. आता तुम्ही म्हणा, सुवर्णप्राशन म्हणजे नक्की काय? यात सोन्याचं भस्म, गाईचे साजूक तूप, मध आणि मेंदूला चालना देणाऱ्या औषधांचे, विशेष आयुर्वेदिक औषधांचे एक अत्यंत प्रभावी असं ते मिश्रण असतं. सोनं हे निसर्गातील सर्वात श्रेष्ठ मेध्य म्हणजे ब्रेन टॉनिक आणि रसायन मानलं जातं. जेव्हा सुवर्णप्राशनाचे थेंब मुलांच्या पोटामध्ये जातात तेव्हा ते मुलांच्या मेंदूमध्ये जणू नवीन रॅम आणि अँटीव्हायरस इन्स्टॉल केल्यासारखे काम करतात. सुवर्णप्राशनचे फायदे अनेक आहेत. यामुळे मुलांची पाठांतर करण्याची क्षमता अनेक पटीने वाढते, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती इतकी मजबूत होते तर मुलं वारंवार आजारी पडत नाहीत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा सर्वांगीण बौद्धिक विकास अत्यंत वेगाने होतो. तुमच्या मुलांच्या याच उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्याच्या बुद्धिमत्तेला धार लावण्यासाठी गोसत्वम फाउंडेशनने अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलं आहे गोसत्वमचे बाल सुवर्णामृत. हे औषध रोज सकाळी न चुकता मुलांना नक्की द्या. फक्त सुवर्णप्राशन पुरेसं नाहीये, त्याचबरोबर रोजच्या आहारामध्ये मेंदूला खरा खुराक देणाऱ्या काही दिव्य वनस्पती सुद्धा हव्यात. आयुर्वेदामध्ये ब्राह्मी, शंखपुष्पी आणि वेखंड या वनस्पतींना मेध्य रसायन असं म्हणलंय. ब्राह्मी ही थकलेल्या मेंदूंच्या पेशींना रिपेअर करते आणि शंखपुष्पी मुलांच्या परीक्षेचा ताण कमी करते आणि त्यांचं मन शांत करते. मुलांच्या यात सर्वांगीण मानसिक विकासासाठी खास गोसत्वम मध्ये मेमरी ग्रुथ बनवलेला आहे. यामध्ये ब्राह्मी, शंखपुष्पी यासारख्या अत्यंत मौल्यवान वनस्पती गाईच्या शुद्ध तुपामध्ये सिद्ध केल्या आहेत. कारण आयुर्वेद सांगतो की तूप हे शरीरातील एकमेव असं माध्यम आहे की जे कोणत्याही औषधाला थेट मेंदूपर्यंत घेऊन जाण्याची ताकद ठेवते. हे औषधी तूप मुलांच्या रोजच्या जेवणामध्ये नक्की समाविष्ट करा. आणि त्याचसोबत अजून एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय म्हणजे नस्य चिकित्सा. रोज रात्री झोपताना मुलांच्या नाकामध्ये गोसत्वमचे नस्य घृतक किंवा शुद्ध गाईच्या तुपाचे 2 थेंब टाका. त्याचबरोबर नाभीमध्ये सुद्धा
सुद्धा 2 थेंब टाका. आयुर्वेद सांगतो नासा ही शिरसाद्वारम, म्हणजे नाक हे मेंदूचे मुख्य प्रवेशद्वार आहे आणि नाभीमध्ये त्या 72,000 नाडे आहेत. नाकातून टाकलेले हे औषधी तूप थेट मेंदूच्या नसांना स्निग्धता देतं, त्यामुळे मेंदू शांत होतो. मुलांची दिवसभराची चिडचिड थांबते आणि त्यांना रात्री अत्यंत गाढ झोप लागते आणि शांत झोप लागते. त्याचबरोबर 72,000 नाड्यांमधून नाभीमधून नसापर्यंत पोहोचतो. औषधे तर झालीच, पण मेंदूला मजबूत करण्यासाठी त्याचा व्यायाम सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. एकाग्रता वाढवण्यासाठी मुलांनी नुसतं अभ्यासाला बसून उपयोग नाहीये, त्यांना रोज 2 सोपे व्यायाम करायला नक्की लावा. पहिला व्यायाम म्हणजे बिंदू त्राटक. भिंतीवरती मुलांच्या डोळ्याच्या रेषेत एक काळा बिंदू काढा किंवा एक मेणबत्ती पेटवून ठेवा. मुलाला फक्त 1 मिनिट त्या बिंदूकडे किंवा त्या मेणबत्तीकडे डोळे न मिचकवता एकटक पाहायला सांगा. सुरुवातीला त्यांच्या डोळ्यातून पाणी येईल, पण घाबरू नका. जगातील सर्वात बेस्ट एकाग्रतेचा हा व्यायाम आहे. या एका उपायाने मुलांची फोकस पॉवर 10 पटीने वाढते. दुसरा व्यायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. परीक्षेला जाण्यापूर्वी किंवा अभ्यासाला बसण्यापूर्वी मुलांना फक्त 5 मिनिटे डाव्या नाकपुडीने श्वास घेऊन उजव्या नाकपुडीने सोडायला सांगा. या एका कृतीने मेंदूमध्ये भरपूर ऑक्सिजन जातो आणि ऐन वेळी डोके ब्लॉक होण्याची समस्या पूर्णपणे आणि कायमची संपते. आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे रात्री लवकर झोपणे. रात्री 10 ते 2 या वेळातच मेंदू दिवसभर वाचवलेली आणि अभ्यासलेली माहिती सेव्ह करत असतो. जर तुमचं मूल रात्री उशिरापर्यंत मोबाईलच जर बघत जागत राहिला असेल तर त्यांची मेमरी कधीही शार्प होणार नाही. पालकांनो, शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमचं मूल हे एका लहान रोपट्यासारखं आहे. जर त्या रोपट्याला वेळेवरती फुलं येत नसतील तर आपण त्या रोपाला मारतो का? नाही, आपण त्याच्या मुलाला पाणी घालतो. त्याचप्रमाणे मुलांना अभ्यासावरून सतत ओरडण्यापेक्षा त्यांच्या मज्जाधातूला पोषण द्या, त्यांचा स्क्रीन टाइम कमी करा आणि त्यांना योग्य आयुर्वेदिक आहार द्या. जर तुम्हाला तुमच्या मुलाचे भविष्य खऱ्या अर्थाने उज्ज्वल करायचे असेल, त्यांच्या अभ्यासातला आत्मविश्वास वाढवायचा असेल तर आजच गोसत्वमचे बाल सुवर्णामृत, गोसत्वमचे मेमरी ग्रोथ आणि नस्य ग्रोथ सुरू करा. अधिक माहितीसाठी आणि आयुर्वेदिक काउन्सिलिंगसाठी गोसत्व फाउंडेशन आणि रिसर्च सेंटरच्या खालील दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा. आणि हा व्हिडिओ फक्त स्वतःपुरता मर्यादित ठेवू नका. तुमच्या फॅमिली ग्रुपवर, मित्रांना, शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर त्या प्रत्येक आई वडिलांना नक्की शेअर करा जे आपल्या मुलाच्या भविष्यासाठी आणि अभ्यासाच्या चिंतेत आहेत. अशा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आरोग्याला दिशा देणाऱ्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.